चला आता कपडे बिपडे घातले आता डळावं ड्युटीला हिच अजून आवडलं नाही काय अय शांता अ शांते काय करते का काय हो माईक टोपी आण ना आवरलं का तुमचं हा माझं आवडलंय मग टोपी सापडली नाही का तुम्हाला नाही ना तिथं नव्हते अटकेल बुवा अहो त्या तिथं ठेवले तुमचं लक्ष नाहीये आण टपक्यान चल अर्ध्या तासात पोचलं पाहिजे ड्युटी मेन आहे अहो तिथंच होती धुवून ठेवेल होती मी इस्त्री मारून मारली नाहीस तरी हा बरं आता मी ड्युटी दळतो हा अहो मला आहे ना करमतच नाही तुम्ही दिवसभर राहती नाही तर अगं शांते तुला काय सांगावा मला सुद्धा तो शिवाय करमत नाही माहिती का आपलं लग्न आत्ता व्हायले 2 महिने झाले हा मला नाही वाटत का घरी तू असे गप्पा मारावा मस्त आनंद वाटतो पण मग आमचे साहेब सुट्टीच देते नाही टायमिंग हो हा तेवढी लग्नासाठी फक्त 8 दिवस सुट्टी टाकली पहिलं मूळ झालं 2-4 दिवस फक्त राहिले जवळ तसे जायला लागले ड्युटीवर तर आता 3 महिने होत आले तर मला म्हणते आपण इकडं फिरायला जाऊ तिकडं जाऊ कुठं नेलंय नाही काहीच नाही अगं मी मस्त अर्ज लिहून दिलाय तिथं पोलीस स्टेशनला मग मला 10-15 दिवसाची सुट्टी द्या म्हणलं हा तरी ते साहेब म्हण हे चालल कवर असं तुंगार साहेब असं नाही चालत अहो मी काय म्हणते तुमच्या साहेबाला सांगा ना का मा बायकोला आहे ना फिरायला न्यायचं आमचं लग्न झालंय मग टाका ना सुट्ट्या 15 दिवसाच्या पाहतो मी आज म्हणून पाहतो तो ऐकतो बाई हा चालेल तुला कुठं कुठं फिरायला जायचं 15 दिवसात आपण मस्त लांब फिरून येऊ हा हं? चालेल चालेल लग्नाच्या टायमाला आहे ना साहेबांनी 15 दिवस सुट्ट्या द्यायला होत्या हा ना आणि ते साहेब आता जर सुट्टी मागितली तर मोकार काट खाईल म्हणशील 15 दिवस तुला सुट्ट्या दिल्या आहे बरं मी काय म्हणते म्हणून तर पहा दिल्या तर दिल्या हे म्हणून पाहतो मी हा त्या साहेबाच्या मस्त रावण्या करतो तुझ्यासाठी मग कवा नेणार तुम्ही मला म्हातारी झाल्या हो थांब नाही आता मी आज साहेबांपुढे अशी चर्चा करतो या कंठी बरं ते एकटेच पाहिजे खोडची होती अहो, मी काय म्हणते बोल ना संध्याकाळी लवकर या बरं का हो लवकर येतो मला मी भले येतोसाठी लवकर सुट्टी घेतो पण आमच्या साहेबांनी दिली ना हा रोज असेच म्हणते सुट्टी घेतो येत्या पार 1 वाजता साहेब असले कडक भेटले रे आम्हाला पहिले साहेब लय भारी होते आता काय करतो आता मला वेळ झाला एक काम कर दादांना टायमिंगला गोळ्या दे हा जेवण दे चहा पाणी दे अहो सगळं करते तुमच्या म्हाताऱ्याचं जेवण देते 10 वेळेस चहा करून देते तरी त्यांचं तोंड वाकडच अरे एखादं माणूस एकच राहत घरात हा तुम्ही काही दिवसभर पाहिला नाही राती नाही राहत मलाही माहिती पण तुला कुठलं सासूर असतं नाही ना अहो लई ताण आहे डोक्याला काय सांगा त्या आणि 2 महिन्यात त्यांनी 2 वर्ष केले मला पार नको केले माझं तिथे मेलं गेलं तर आपलंच आहे सगळं हा अहो ती म्हातार कुठे थुकत हो कसं वाटत सांगा बरं तुम्ही हा थोडं गाणंच वाटत ती आणि मग वास मी काय येतो. म्हणते तुम्ही ना त्यांना व्यवस्थित सांगा बाई आल्यावर समजून का दादा इडं तिडं थुकत जाऊ नये लोकांची पोर आहे कोण सण करणार आहे तुम्ही समजून सांगा थोडं हा सांगेल मी आता ड्युटी चाललो हा हं? जा मग. जाऊ का मग येईल लवकर हं? काळजी घे काही काम नको करू मस्त घरातलं आवर आणि तो काय असेल ते कर जाऊ का मी हा जा मग बाय बाय चल हे गेले का मला तर करमतच नाही घरामध्ये नुसतं उभं वारं सुटत म्हातारड्याचं आहे ना ताण डोक्याला आणि रात्रीचे बिले टायमाने येत्या पण आता म्हणले साहेबाला विचारितो आणि सुट्ट्या टाकीतो दिल्या सुट्ट्या तर बरं होईल फिराय तरी जाऊ मस्त 10-12 दिवस चला आता काम तरी आवरून घेते हाय देवा दादा हा काय रे भाऊ मी चाललो आता ड्युटी हो चालला का हा बर बर जाय येडं लक्ष राहू द्या हा म्हणलं काय राखणच करतोय मी राखण कारण असं कुठे थुकत नका जाऊ आता काय इडं बाथरूम आहे बाथरूम मध्ये जायचं तिडं थुकायचं बाथरूम तो काय जाऊ भाऊ आणि एवढ्या पायऱ्या चढवते का मला तूच सांग बरं अहो, पायऱ्या जरी नाही चढवती पण मग ते माणसं राग करत्या थुकायचा याचा त्याचा म्हणजे तुझी बायको काय पडले का अहो ती म्हणली का म्हणजे तिला असं होतंय का कोणी असू सण होईल का भाऊ हे बघ आता माझी म्हातारा झालाय बरोबर हा आता लहान पोरण म्हातारा माणूस सारखंच राहते तुला चांगलं माहिती ना हा मग आता वय झाल्यावर आता काय होतंय तुला माहिती ना अंगाचा आता पायाचा कापारा होतोय
चालवत नाही इडचिड, बरोबर आहे की नाही? पण मग ते दादा घाण वाटत असं चुकल बर भाऊ एखादं मडकं दे, मग त्याच्यात थुक जाईल मी. मडक्यात. मग आता काय करतो? हा अहो पण मग थोडं असं तुम्ही जर हालचाल जास्त केली ना अजून रक्तवाहिन्या मोकळ्या राहत. बाल इतकं टाईट होत आहे ना, गोडशीर उभंच राहता येत नाही. मग त्याला काय औषध आणू का? मग जाता येताना मग मेडिकल मधून आण ना, गोडशीर उठती मावाली. बर बर येताना आणि हा येताना घेऊन ये गोडशिराचं. हा शिरावरलं. दादा हा आता आहे ना जेवण करून घ्या. हा हा गोळ्या औषध वेळेवर घ्या. बर. जाऊ का आता मी? सून बायला सांगितलं ना तो गोळ्या द्यायला. हा सांगितलंय. स्वयंपाक झाला असेल का आता? हा झालाय. मग जा, मग जाय तू, मग मी जातो जेवायला. हा जा जा जेवण गोळ्या घेतो आणि घेतो आराम करतो. चालेल. हा ये लवकर ये. आयला पोरले काळजी घेतो मावाली. बरं झालं त्याला पोलीस ड्युटी भेटली, भारी काम झालं महापौराचं. हा बायको आहे मस्त घरातच बसेल राहते, कामधंदा असं नकोच म्हणते शेतीमधला. हां चला आता मला जाऊन पाहावं लागेल काय करते काय नाही. ते पार ये सुकलंय, मोटर चालू करून लावते तिला, पाणी भरायला लावून देतो तिला आता. चला आता झाले आता हे लाकडे रचून झाले. काय आता बापाच्या घरी एवढी मजा होती तर तिकडं गॅस सोडून चूल कधी माहीत नव्हती मला. पण आता इकडं आहे ना चुलीवर पाणी तापवायला लागतं, धुराने इतका धूर लागतो डोळ्यांना, सवय नाही. पण आता काय करावाच लागत आहे. सोनबाई हा अगं काय करू राहिले तू? अहो मामा ते चुलीला लाकडं काढीत होते ना, सकाळी पाणी तापवायला लागल ना, हा, हा, चूल पेटवाया. बरं मी काय म्हणतो आता आई कवर आता घरात बसून राहते. हा. हा आता हे आपलं 10 एकर क्षेत्र आहे. हा अहो ते खाली मोटर चालू करायची, तो ऊस किती वाळलाय तेवढं ऊसाला पाणी देऊन टाक आता. हा अहो मामा हा एकटं आहे ना, माझ्या वडिलांच्या घरी मी कधीच असं शेती काम करेल नाही. ते मला मोटरीचं काहीच माहिती नाहीये. अगं बाई आता तो म्हणणं गच खरंय. हा. आता तो नवरा जातो ड्युटीला, हा बरोबर. हा मग आता कोण करेल शेती सांग? हा ते बरोबर आहे, मलाच पाहावं लागल. पण मी काय करते, हे आले का यांना एका दिवशी सुट्टी असली का यांच्याकडून मोटर बिटर चालू करायचं शिकून घेईल आणि मग जाईल मी. अरे बाई त्याला काल म्हणती, तो ड्युटी करून येतो थकून बागून येतो. हा त्याला कायच्या सुट्ट्या आहे आता, ही विलक्षण चालू आहे, तुला चांगलं माहिती आहे ना. हा अहो मामा पण मला या कामाची सवयच नाही शेती. अगं हळूहळू सवय लावायची, मी दाखवून देतो तुला वाटलं चाल. हा एक तर लग्न जमायच्या टायमाला तुम्ही म्हणले होते मा बापाला का तुमच्या पोरीला शेतीत नाही नेणार आम्ही. पण आता तुला काय देर बाय का कोणी मग ते करणार आहे शेती? हा अहो मामा मला ना सवयच नाही या शेती कामाची. नाही हा मग आता इकडं कोण करील मग? अहो तुम्ही म्हणले होते ना लग्न जमायच्या टायमाला काय? माझ्या वडिलांना का आम्ही तुमच्या पोरीला शेतीत नाही पाठवणार. अरे पुरी मी काय म्हणतोय, मग आता ही शेती करायची कोणा? हा अहो करू ना माणसं लावून आपण. म्हणजे हे मला म्हणले तू काहीच काळजी नको करू, काम आवरलं का झोपून घे, ते शेतीचं माय मी पाहिलं असं म्हणले मला. ते मला काहीच माहिती नाही, तू आता जाय मोटर चालू करून तेवढं पाणी भरून घे. हा मला काही शेती काम येणार नाही बाई, मी काही शेती काम करणार नाही, तुम्हाला सांगून देते. मग आता ही शेती कोणा करायची? ते तुम्ही पा, मी नाही करणार शेती. अगं आता मला जर होत असतं तर मी तुला कायला म्हणलं असतो. हा मग मजूर लावून करा ना. मजूर भेटत आहे का आता? हा 500 रुपये रोज देऊन तरी मजूर भेटत आहे का? नाही बाई मला ते काही सांगू नका मामा, ते शेतीचा आणि माझा काही संबंध नाही बाई. एक तर मला येत बी नाही आणि मला उन्हात काम करायची सवय बी नाहीये. हा म्हणजे आता तुला लग्नाला 3 महिने घरात ठेवलंय तुला मी. इकडं मा बापाच्या घरी ना मला दारचं ऊन माहित नाही नव्हतं. नाही घरात तुला 3 महिने ठेवलंय, काही कामधंदा सांगितलं का आम्ही? हा हा मग 3 महिने ठेवलं तर मग काय झालं? मग आता कवर घरात राहते? मग काय करू? हा? काय करू? मोटर चालू करायला जाय तेवढं ऊस भरून घे. हा मी हे आल्यावर यांना सांगून देते आता. म्हणजे हा मी चालले घरी. या आल्या तो सांगू त्याच्यात तो काय करील मावाला? हा हा त्यांनी मला सांगेले रानातलं काम करायचं नाही, तो फक्त घरातलं आवरायचं आणि म्हाताऱ्याला आहे ना गोळ्या औषधं जेवायला 2 टाइम द्यायचं आणि माझा स्वयंपाक पाणी ठेवायचं करून, एवढं सांगेले, बाकीचं काम नाही सांगेल. म्हणजे तो माधुरच्या असं म्हणून गेलाय का तुला? हा हा असं म्हणलं तुला? त्यांना माहिती नाही हिला काम होत नाही. हा का आणि मग? तू म्हातारी झाली काय? अहो म्हणजे मला वावरातले काम येत नाही त्यांना माहिती आहे. हा का? हा
बरं पाहतो ना त्याच्याकडे इकडे मा बापाने एवढं शिक्षण केलंय का शेती काम करायसाठी केलंय काय? बरं पाहतो येईल संध्याकाळी घरी मग त्याच्याकडे पाहतो. मी सांगते ना त्यांना सगळं. सांगत रे मी काय तो ऐकते का? काय? स्वयंपाक केलाय का तू? हा करेले. हा मी घेतो बा आता ना जातो मी जेवण बिवण करतो. तू जाय खाल्ल्या राहण्यामध्ये तेवढी मोटर चालू करा ना ऊस भरून घे. मी नाही जाणार. जाणार नाही कशी जात नाही पाहतो तो काय हा ते डोक्यावर घेतली गाडची पोऱ्याना बायको हा बरं कशी शेतीत काम करीत नाही पाहतो ना हा तिचा नवरा येईलच ना संध्याकाळी मग त्याच्या काही पाहतो यानं लाडून ठेवली असेल. बरं नाही तर मग तिच्या बापाला फोन करतो संध्याकाळी. हा बाई काय म्हातारडा कुचकाटे. हा कुशाल म्हणतो वावरात जाय. इकडं मा नवऱ्याचा दाख नाही आणि काय दाखत ठेवू राहिला 3 महिन्यापासून. थांब मी मा बापाला फोनच लावते आता. हॅलो हा दादा. हा बोल बेटा. काय करू राहिले? काय नाही आताच चहा पाणी झाला बसलो. हा बरं आहे ना तुमचं? हा बरं आहे ना तुझं? हा माझंही बरंच म्हणायचं. म्हणजे अहो आता काय सांगू तुम्हाला सांगावं का नाही असं झालंय मला. अरे बोल ना बेटा मोकळं मोकळं बोल ना असं काय कोणत बोलती. अहो मा सासरा आहे ना नुसतं मला कुचक्यावानी करीतो. आता तिडं होते मी कधी वावरातलं काम केलं का हो? नाही ना. मग तो मला म्हणतो वावरात जाय मोटर चालू करायला जाय बारे दे. हं बर मग आता सांगा बरं तुम्ही मला जर काही येतच नाही तर मी काय करणार आहे काम. अरे या सगळ्या बोली आपण बोली चाली मध्ये सोडून गेले अजिबात शेतात मध्ये काम नाही करायचं. मी सांगितलं ना त्यांना. आणि मग म्हणले माझ्या बापाचं पाहायला आले तेव्हा काय म्हणले तुमच्या पोरीला दारचं ऊन नाही माहीत करून देणार. हा. हं? आणि करून आणलं ना आता तुम्ही नाटकं करायला लागले का म्हणले. हा हं हा म्हणे कसंच तुला काय एवढं काही झोपा काढायला आणलं का म्हणे. हा मग एक काम करा हा मी काय वावरात जाणार नाही बाई. तुम्ही ना हा. तुम्ही एक 10-15 मिनिटामध्ये इड या बाई लगेच. बरं बरं येतो मी लगेच कपडे बदलितो. आणि काय आहे ना ते बोलून घ्या. बरं बरं हा पाहुणे. ते गेले ड्युटीवर. बरं बरं हा अहो दादा तुम्हाला सांगते त्यांचा काहीच त्रास नाही मला. नाही ना. माझा नवरा आहे ना इतका देव माणूस आहे तुम्हाला सांगते इतका जीव लावी तुम्हाला. नाही बोलतो मी त्यांच्या पण हा संग सासरा आहे ना लय खडूस आहे मला. बोलतो येई बस बोलतो मी पण हा काय या मग. टेन्शन नको घेऊ. ठेव का दादा? ठेव ठेव. येईल आता मामा तारा सगळं बोलूनच घेते. हे बी येतील तवर ड्युटीवरून म्हणजे डोक्याला ताणच नाही. म्हणजे हा म्हातारा आहे ना रोज रोज कुरकुर करणारच नाही मला. कवर सण करायचं मर्दी तिकडं. पिनू आहे का नाही काय माहिती घरी. वहिनी तर इथं दिसू राहिले काय करू राहिलं काय माहिती. वहिनी पिनू कुठे गेला? काय भाऊजी? पिनू कुठे गेला? अहो ते ड्युटीवर गेले ना. ड्युटीवर गेले का? हा त्याच्या मीच लेट झालं वाटतं. का हो भाऊजी काम होतं काही? हा ते ना त्याच्याकडून पैसे घ्यायला होते मी ते द्यायला आलतो. हा का? एवढे द्या पैसे. हा हा कधी घेतले होते? त्याला 8 दिवस झाले उसने घेतले होते. हा हा लग्न झाल्यावर कुठे गेले नव्हते फिरायला? नाही हो भाऊजी अजून. त्याला काय आता सरकारी नोकरी भेटली नाही तर पहिलं आम्ही लय मजा करायचो. हा ना. काय महाबळेश्वर मुंबई काश्मीर लय फिरायचो आम्ही. हा ना. हा हा ते सर्विस लागायच्या आधी ना. हा 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 बाकी इथलं वातावरण कसं वाटलं तुम्हाला? हा चांगले. तुम्ही शहरातल्या हे खेडं गाव आहे त्याच्यामुळे म्हटलं. हा बरे आता होईल हळूहळू सवय. नाही इकडंच आहे ना फ्रेश वातावरण राहतं इकडं मस्त. हा तसं शहरामध्ये नुसतं ते जंगल बिल्डिंग यायची हा आहे की नाही. माझं तर तिथं दमगुट मिळतं माहिती का. हा ते आता कसं आम्हाला सवय होईल रात्री. हा बरं सांगा मग पिनूला बरं का. हो हो चालेल चालेल. चला जाऊ का मग? हा या मग. बाई शरद भाऊजींनी पैसे घेतले होते का बाई यांच्याकडून. जाऊ दे आता ये ना त्यांच्याकडे देऊन टाकीला आले. जाते आता घरी. देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. आयला पुरीनं काय अर्जंट फोन केला गाड्या जाऊन तरी बघतो आता. चल बाई पाणी तरी दाखवते गाईंला. कावडी बाई हिला का ताण नाही काय. पे ना बाई
ए शांता, ए शांता, काय करू राहिली? आले का दादा? हा ना, अहो घरी गेलो होतो अगोदर. हा अहो ये गाईंना पाणी दाखविते ना. तिला दाखवलं का? हा तिला नाही दाखवलं अजून, हिला दाखवलं पण तिला ताण नाही वाटतं, पेत नाही ती. नाही काय जनावर पाणी नाही पिते, आता पावसाळा सुरू झाला ना, हा. पाणी नाही पिते. बरं या ना, तिला नंतर दाखविल, या इकडं. बर हा पडू दे. बरी का तुमची तब्येत? अगं माझी तब्येत बरी आहे. हा शांत, हा बरं काय चाललं तुझ्या घरामध्ये सांग बरं नेमकं. तुझा अचानक फोन आला मला, हा मी ताबडतोब रजा टाकली 2 दिवसाची हा आणि आलो मग. अहो दादा, तुम्हाला अचानक फोन करायचं कारण असं, कारण आहे ना आता आपण लग्नाच्या वेळेस सगळ्या बोला चाल्या करेल बरोबर. हं? तरी तो मा सासरा आहे ना सारखा कुरकुर कुरकुर करीत राहतो. वावरात जाय, मोटर चालू करायला जाय, बर. बारे दे. आता तुम्ही सांगा, मी कधी जन्मात बारं दिलं का? अजिबात नाही ना. मी जन्मात कधी मोटरीचं बटन कुठं राहतं हे तरी मला माहिती आहे का? काहीच त्याचा अनुभवच नाही तुला. आणि मग सांगा आता मी कसं काय वावरात जायचं, कसं काय काम करायचं सांगा जरी बरं. अनुभव बी असला पण ते काम करायचं नाही, माझी पोर ते काम करणार नाही असं आपण ठाकून ठोकून गेले ना. हा आज 10 लाख रुपये नुसता हुंडा दिला आपण. बरोबर आहे. हा? हा. त्या टायमाला म्हणदारचं ऊन माहिती करणार. हा. हा? मग? म्हणजे लग्न होतं हे गोड बोलले हा. आणि यांचे चाळे झाले सुरू आता. नाही नाही नाही, चुकीचं आहे ना ते. म्हणून मी ना लगेच तुमच्या कानावर घातलं. नाही नाही, फोन केला तो ताबडतोब, बरं झालं. हा मी बोलतो ना येई बॉ संग. हा मग तेच बोलायसाठी तुम्हाला बसले बोलवलं. काय सोनबाई? आले वाटतं. राम राम. राम राम, ये बा, का आली? अहो आत्ताच आलो, आता आले का? 15-20 मिनिटं झाले. हा. बसा बस बस, तुम्ही बसा ना. बस. बसा ना. आई जीवाला बरं वाटलं ना, बसा. चालायचं तर आता वय झालं ना. काय म्हणते तब्येत वगैरे बरी आहे ना? आई तब्येत आहे तुम्हाला सांगतो. हा. ये गोड शिर आहे ना, खालून पारी इथपर्यंत उठत आहे. अच्छा अच्छा, हा. बस ना. तर काय उभं आहे, राहत नाही, बसवत नाही, झोपलं तर पाय लांबत नाही. काय सांगावा, पोरगा गेलाय ड्युटीवर. हा. त्याला येता येता म्हणलं, बाबा तुझी ड्युटी संपली का मेडिकल मधून मला काहीतरी आण बुवा. तो म्हण दादा आणतो म्हणा असं. आणि एक तर सकाळच्या गोळ्या घातल्या नाही परत. तुम्ही आहे ना ये बा, खरं म्हणजे हे वय आहे ना, काम करायचं नाहीये तुमचं. नाही मी काय करीत नाही आता. आता कामधंदा काहीच करीत नाही. नाही ना. सगळे आता सुनबाईला सांगितलं, हा. तर सांगायला गेलो तर लागली ते करायला तू फोन. हा. आता पण थोडंफार आता करावंच लागणार शेती. आता काय वाटून द्यायची कोणला? नाही नाही नाही, वाटून हा? द्यायची सांगा नाही. बरं. मला आहे ना फोन आला होता तिचा, म्हणून म्हणलं प्रत्यक्ष जाऊ दे. म्हणजे फोन केलता का सुनबाई तुम्हाला? हा. असं. फोन म्हणजे भेटायला या म्हणे दादा, बाकी काही नाही. हा भेटायला. हा. मग मला आता 1-1.5 महिना झाला. हा. म्हटलं चला येऊ चक्कर मारून, ये बोची तब्येत कशी काय ती बी विचारावा. नाही, बरं आणि झालं आलो आले. मग मी. बरं झालं आले भेटायला. जावई नाही ती सुरायले घरात. जावा ना, ड्युटी जाईल. अच्छा. हा. कधी येतील मग? नाही झालाच टाइम तरी जातो यायचा. अच्छा, दिवसपाळी चालू आहे का? हा दिवस पाळी बर. येतील जात. येतील ना? हा त्या काय आले वाटतं. ए पिढ्या अरे हा, नाव घेतात. ये ना, सासरा आला पाहिजे तावाला. राम 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 राम, या. बरं आहे का? हो, संपली ड्युटी. हा संपली. बसा ना. हा बसा तुम्ही बस. बसा, खुर्ची घ्या. घेतो खुर्ची. बस ना ग, तू बी बस ना. बस सुनबाई हा बस. नाही काय नाही. बस चहा अगं बस बस. चहा ठेवू का दादा ठेवू तुम्हाला? नंतर ठेवत. बस. बस सुनबाई बस चहा बस. नाही गावात घेतला, चहा नाही, आलो इकडं. हा हा पाहुणे आले, 2 गोष्ट बोलावा. हा लांबून आलाय पाहुणा. मग खाओ मामा. हा. काय चाललंय? काय नाही भाऊ, आली आठवण मुलीची. हा. म्हणलं यावा कार जावायला भेटून. काही ये बोची तब्येत लई नरम गरम राहती. हा ते काय मग आजारी आहे ते गोळ्या औषध हा. चालू आहे. मग मी आल्या तीच चौकशी केली. आता वयामानाने आहे ना, ते बी लई टेन्शन घेतात तो. आपलं लय वखत सांगितलं, लई चिडचिडपणा करू नका. हा. आता त्या मापी राहिलं नाही. मग मी तेच बोललो त्यांना आल्या. पहिले जुने काम करेत. बरोबर. आता गोड शिर दुखती, इकडं दुखल तिकडं दुखल. हा. तेव्हा माझी आई होती ना, हा हा. तेव्हा काही नव्हतं वाटत. नाही, आईचं ऐकत असतील मग. आणि मग आई काय आई जर म्हणली नाही इकडं बसा, हा. इकडंच बसायची. अहो आई पाहिजे होती मग. अशा वेळेस आहे ना, कामच करून दिलं नसतं मग तरी ना. अहो तसं नाही, हा. पण आता ते काय देवागत चले नाही. बरोबर, आपल्या हातात नाही त्या. आपल्या हातात असतात, आई अजून असते. आणि काय नाही, आता गोळ्या औषध घेते, जेवण करते. त्यांची सूनबाईला आहे ती त्यांना जीव. हा का? हा. जावई, हा बोला. एक बोलू का महत्वाचं? मामा बोलल्याशिवाय कसं काय कळल मला. ए बाय, मी आहे ना तुमच्या शब्दाला मान दिला. हा 10 लाख रुपये हुंडा दिला दिला ना, मग कोण नाही मग. आणि 5 लाख रुपये हॉलवाल्याला दिले. हो
5-6 लाखाचं फर्निचर दिलं. हा म्हणजे जवळजवळ 30 लाख रुपये मी खर्च केला. अहो माझ्या बी काही अपेक्षा होत्या. आता काय अपेक्षा राहिल्या तू? नाही एवढा माणूस जो खर्च करतो मुलीचे वडील हा. तर त्याच्या अपेक्षा असतात ना. आणि त्या अपेक्षा ती बोलाचालीमध्ये आपण सगळं ठरवून घेतलं होतं. हा पण तसं घडूनही राहिलं. काय बुवा सांगा आम्हाला कळ. का जावई हा. एवढा 30 लाख रुपये खर्च करून आहे ना काही उपयोग नाही झाला. अहो काय झालं असं? नाराज बी त्या गोष्टीवर आता. काय नाराज झाले? अहो, काय नाराज झाले तुम्ही विचारा ना. काय माझ्या मुलीलाच विचारा मी का नाराज झालो. बरं का मामा, हा आता आहे ना तुम्हीच विचारा तुमच्या लेकीला काय त्रास आहे का? हा का हं. अहो जावई मी विचारलं ना. लेक आहे माझी ती. हा मग तिनं मला सगळं काही सांगितलं. ती बी नाराज आहे आणि मी बी नाराज आहे. बरं काय शांत तो काय नाराज आहे? अहो तुम्ही जाते रोज ड्युटीवर. हा हां तुम्ही मला जसं सांगेले तसं मी मामांची सगळी काळजी घेते. हा बरोबर. हां आता लग्नाच्या वेळेस काय बोली झाली का शेतीत पोरीला पाठवणार नाही. तर तुम्ही मला काय म्हणले तो फक्त घरातलं काम हा, करायचं. बोल. हां? बरोबर. आणि माझ्या बापाकडे लक्ष द्यायचं. ते मी सगळं करते कुठंच चुकत नाही. पण हे मामा काय करत्या झोपातून उठले का सारखी धुसफूस यांची. वावरात जाय मोटर चालू कर बारे दे ऊसाला पाणी सोड मकाला पाणी सोड. सांगा मला शेती येते का बरं? हा मी नाही. हा मग मामा सारखे धुसफूस करत्या म्हणून मी ना वडिलांना फोन केला आणि बोलून घेतलं. दादा काय हो? बघ पिनू, ज्यावेळेस आपण जामवाला गेलो बरोबर, हा तू होता मी होतो बरोबर, होतो. तिचा बापही होता ते होता. हा हा याने विचारताना आपल्याला काय विचारलं, पोरगा काय सर्व्हिसला बरोबर, बरोबर. म्हटलं पोलीस आहे. मग मला शेती किती आहे बरोबर, म्हटलं आपल्याकडे 10 एकर शेती. आहे. सांगेल का नाही? हा. सांगेल ना. ऐकावं तुम्ही आता थांब ये बा. बरं तू सांग पिनू, जर मग सर्व्हिसवाला पाहायचा होता ना यांना, मग याला शेती विचारायची काही गरज होती का? नाही होती का काही गरज? नाही. मग शेती कोणा करायची आता? हो पण मग आपण बोलेले ना दादा तसं. अहो मामा ज्या टायमाला बोला चाली झाली ना त्या टायमाला तुम्ही काय म्हणले शेती ना आम्ही मोलानी लावून करीतोय. सुनबाईला काय घराच्या बाहेर काढणार नाही. हा आणि आता तुम्ही म्हणताय शेती कोण करील आणि तुम्ही पहिलं म्हणले शेती आहे का. मग कुणी बी लग जमावताना विचारितच ना शेती आहे का पोर काय कामाला आहे. हा दादा तुम्हाला आहे ना म्हणजे तुम्ही जुनी चाल काय सोडलीच नाही. अरे पिन्या, तुला कळतं का काही? आता लग्न होत तुम्हाला 3 महिने झाले बरोबर, झाले. कशी घराची घरातच आहे ना. तिला घराच्या बाहेर काढलं का आपण? पण तिनं कसं काय तिच्या बापाला हा? कारण मग तिला सांगितलं? आजच म्हणलं मी का तेवढी मोटर चालू कर, म्हणलं मका का ऊस सुकलाय, म्हणलं तेवढे बारे दे. पहा बरं. अहो दादा तिचं काम नाही ते. मग ऐकलं का? तो डोक्यावर घेतली मग आता. काय डोक्यावर हा. घेतली? बरं चालू दे भाऊ. मला काय सांगता येत नव्हतं का हो मामा? येई बा जावायचं म्हणणं एकदम राईट आहे. अहो माझा सोन्यासारखा गोळा तिनं आता कधी पाणी भरलं नाही कधी वावरात गेली नाही ती आणि तुम्ही डायरेक्ट एवढी अपेक्षा व्यक्त करतात. अहो मग माझा काळजाचा तुकडा आज पोलीस भरती व्हायले, हा. तो तुमच्या ताब्यात द्यायला नाही काही नाही माझ्या काय ताब्यात मग? आहे अजिबात ताब्यात नाही. माझा काळजाचा घड मी तुमच्या ताब्यात दिलेला आहे आणि बोलीप्रमाणे आहे ना तुम्ही वागू नाही राहिले म्हणून मी इथपर्यंत आलो भाऊ. दादा तुम्हाला आहे ना याची कटकट आहे ना आम्हाला चालत ये बघ नाही. पिण्या, तुला एक सांगतो, हिनं आज सकाळपासून मला चहा करून देईल नाही. हिनं तो सांगू गेलता ना गोळ्या दे, गोळ्या सुद्धा देईल नाही. का ग? हा, तुला माहिती आहे का काही? आता तू ते म्हणतो आता ही शेती आपली बरोबर, आहे ना. आता मला काय कोणाला द्यायची आहे काही? नाही नाही तुमचाच परपंच आहे ना, आमचाच नवरा बायकोचा. मी कोणा करताना करतोय? आमच्यासाठी. हा बरोबर. मग आता इकडे जर आपल्याला गडी जर भेटत नाही, किती पैसे दिले तरी गडी भेटतोय का? नाही त्या गाड्यांना तर लय मस्का लागला बा. आणि सांग बरं बा तू. मग आता हिला नुसतं सांगितलं का नुसतं मोटर चालू कर आणि 4-2 बारीक व्हाय ना ते, तरी हिला एवढा राग आला का बापाला फोन करून बोलून घेतलंय. बर का दादा हा आता आज लग्न होऊन फक्त 3 महिने हा, होईल झाले हो. बरोबर का नाही? मग मी ड्युटीवरून आल्यावर सांगत जाईल तिला काचा अनुभव शेतीचा. अरे भाऊ, अरे पिण्या, तू दिवसभर तिकडे थकतो का नाही ड्युटी करून, हा बरोबर आहे? म्हणजे ड्युटी करायची परत इकडे करायचं का तो? हा अहो इकडे काही वेळ तर मला भेटतच नाही. हा, बरोबर ना. बरोबर मग आता का? तूच सांग, तू तिकडून ड्युटी करून येणार, परत इकडे करणार, परत इकडे जागृत होणार, परत ड्युटीवर जाणार. तू विचार कर, तुला झोप आहे का मग? अहो झोप नाही पण दादा मी काय म्हणतो माहितीये का, हा. ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी तिला सांगून देईल असं बारा असं द्यायचं किंवा आपले पीटी तिड हा. आणि एका दिवशी फ्यूज जर उडाला आणि ती जर गेली अपघात घालाया
बसन ना लटकू हा मुद्दा ध्यानात धरा. ये बुवा तुम्ही आहे ना जास्त टेन्शन घेऊ नका. माझी पोरगी काय रात्री 12 वाजता वावरात जाऊन बटन दाबील आणि पाणी भरील ही अपेक्षा ठेवूच नका अजिबात. अहो ये बा तिनच तर म्हणले असते ना मला हा. का मामा तुम्ही जाऊन बटन दाबून द्या हा. तरी मी बटन दाबून आला असतो ना. नाही 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 हा? तिच्याकडून तुम्ही ही अपेक्षा ठेवूच नका. त्याच्यासाठीच मी बोली करेल 4 पाहुण्यान देखत. बरोबर आहे ना जाबाई? दादा हा. ती बराबर काम करी. तिला 4-8 दिवस मी घरी असलो का सगळं शिकून दे. आता तुला 4-8 दिवस सुट्ट्या भेटत का तरी नाही तू बी- सांग. नाही बीते पण काढता येतील. म्हणजे इकडे शेतीचं वाटोळ होणार आता. हा अहो मग आता ती नोकरी सोडता येत नाही ना. बरं झालं भाऊ तू आहे ना मस्त लाडकी आणली करून तुला बायको आणि जे डोक्यावर बसून आता ती कुठं डोक्यावर बसली काय 3 महिन्यात कुठं बाई डोक्यावर बसली का? वैल वाटोळ झालं तर तो होईल मा काय जायचंय जेव्हा मा गेले 10 गेले 5 राहिले. अहो ये बुवा तुम्हाला टाइमवर जेवण खावण गोळ्या औषधं देते ना माई पोर. हा, दिलं, दिलं. याच्यातच तुम्ही आभार माना. दिल्या ये बा दिलं. शेवटी किती बी कमावलं आपण काय संघ घेऊन जाणार आहे का? आता ये मा पोर सकाळी सांगून गेलं हा. त्याच्या बायकोला पण मला पण हा. का दादा जेवण करा गोळ्या घ्या हा. तिला मी सांगितलंय हा. तर तिने मला सकाळी चहा सुद्धा दिला नाही हा. तिने गोळ्या सुद्धा दिल्या नाही का मामा तुम्ही जेवले का नाही हा. आज विचारलं सुद्धा नाही आज नाही दिवसभर. का ग? हा, विचारा. काय सांगा राहिले? हा. एवढं खोटं हा? बोलू नका तुमच्या पोरासमोर. तुम्हाला असं वाटलं यांच्या समोर बोलणं म्हणजे मग सुनबाई लगेच हे करील. हम्म. मी त्यांना 2 वेळेस चहा दिला बरं का हो, तुम्हाला सांगते. हा. बीपीच्या गोळ्या दिल्या नंतर जेवायला दिलं. हा, काय चुकलं का बरं हो मग माझं? का म्हणून असा हा? आरोप करता लेकरावर? मी खोटं अहो बोलत होतो. देऊनची देऊन का अरे करायचं? पिल्या मी खोटं नाही बोलत रे खरं. हे बाय हो जास्त टेन्शन नका घेऊ. हा हे बाय माई पोरगी तशी नाहीये बरं. तुम्हाला आई वडिलांना समान मानती ती माहितीये का? नका ताण देऊ जाऊ दे आता त्यांना. हा. जाईल मारून काय असं तू अहो तुम्ही पण काय हो तुमच्या बापाचं ऐका त्या. हा, सगळं खोटं सांगू राहिले ते. मला चहा नाही दिला आणि जेवाय नाही दिलं. हा माझी एकटा ती तुम्हाला एवढा जीव लायतील तुम्ही आता उलट आता तू आला तिचा बाप आला हा. मग आता मामाच म्हणेल ना. हा पण मग तुम्ही उलटा पालट दादा बोला त्या ना. तर काय बोल पिणे मी दादा तुम्ही आता आहे ना लई ताण घेऊ नका आणि आमच्या डोक्याला ताण देऊ नका. बरोबर आहे ना? हे बघ पिण्या मला काय ताण द्यायची गरज नाही मला ताण करून घ्यायची गरज नाही बरोबर. हा. मला काय गरज पडली बरोबर की नाही. बरोबर आहे. मी आता त्या जमिनीचं काहीतरी करतो काय संपला विषय. करतय चाललंय तर चाललंय. नाही म्हणजे काहीतरी करतो म्हणजे काय? पाहिजे महापद्धतीनं ये बा त्याला जर करायची नाही शेती मग आता करायचं काय त्याला. हा? हा करतील ना ते. करता येईल. हा मी गेलो दादा हा पाहतो मी एखादा गडी. हा भाऊ तुला भेटला तर पाय गडी नाही तर मग काय जायला अशीच निघून जमीन. पाहिल करील मी उद्या आता चौकशी काय झालं मार. तुला एक सांग का तू आतापर्यंत माझ्या शब्दात पुढे जात नव्हता बरोबर हा पण आता एवढ्या 3 महिन्यात काय झालं तू हा. बायकोचा बैल झालाय तू आता अहो काच हा. बैल झालो. सांभाळ आता तुला काय जे करता येईल तेव्हा पद्धतीने कर मी जातो आता. अहो येई बा असं नका बोलू. अहो दादा दहा आहे ना मामा तुम्हाला खरं बोलू का मा म्हातारा एवढा एकड आहे ना हा. हा आहे ना मा परपंच वाहून देत नाही का काय हे कळा ना बा. हा ना लय अपेक्षा हो. अहो, बरं हे किती कोणीची आहे काय झालं? शांता हा तू मामांना बोलावल्यापेक्षा मला तर शब्दभर मा कानावर घालायचं ना तो. अहो आता तुम्ही ड्युटीवर राहत्या. हा. हा तुम्ही कामात राहत्या. मी म्हणले नको यांना उगाच कसं आहे साहेब किती तुमचा डेंजर आहे. म्हणले नको बाई फोन कराय परत तुमच्या डोक्याला टेन्शन होईल. मग मी काय केलं म्हाताऱ्यालाच फोन लावला. म्हणले दादा तुम्ही या बाई ये म्हातारा ना लय कुरकुर करतो. अरे करतो पण मग तू आज तो बापाला बोलावलं उद्या त्या म्हाताऱ्याच्या डोक्याला टकटकच राहील ना. अहो त्यांच्या काय डोक्याला टकटक आहे. मला काय म्हण माहितीये का मागा मी चुलीला लाकडं काढीत होते. सुनबाई तू पहिली जाय आणि पहिली मोटर चालू कर. आता तुम्ही सांगा मोटर चालू करायला गेले आणि काही तिला कळालं नाही बसली चिटकून एखाद्या वायरीला म्हणजे झालं का. हा नाही नाही हे उद्योगच तो करायचे नाही ते म्हातारा काही सांगल या बर का शांता. हा आता आहे ना तू मामांना टेन्शन देऊ नको दादांना टेन्शन देऊ नको. तुला काय कमी पडलं असेल ना ते मला सांगत चाल का हो मामा. बरोबर बरोबर पाहुणा म्हणतो ना ते एकदम लाखात एक बोलणं आहे त्यांचं. अहो दादा मी तुम्हाला काय सांगितलं मला मानावऱ्याचा काहीच सासरू हा, बरोबर. एकदम देव माणूस आहे. पण- मा सासराच थोडी कुरकुर करीत राहा. मामा हा आता त्या म्हाताऱ्याचे दिवस किती राहिले. बरोबर. हं? हा 3.5 दिवसाचा माणूस हा झालं काही म्हाताऱ्याला हा तर मग ते कसं टेन्शन पाहिजे गोळ्या औषध चालू आहे त्याला बीपीच्या हा ना हा ना. वाढला एखाद दिवशी बीपी हम्म. म्हणजे जाय मरून बरोबर ते अन ते मेलं तर आपल्याला टाकायला लागल पुरून. हा आपल्या निमित्त येईल निस्कार. आणि मग ती मला म्हणत नाही आज म्हणली तुमच्या तोंडा पुढं. हा अहो दादा
आता तुम्ही माझे जसे वडील आहे तसं सासरा म्हणजे बापाच्याच ठिकाणी राहतो ना. बरोबर आहे ना. आम्ही त्यांना सगळं टायमावर देते, तरी तुम्हाला काय खोटं सांगितलं का चहाच देत नाही, जेवायलाच देत नाही. हा. मग मला येतो राग. नाही नाही तू नाही तशी मग राग येणारच तुला बी. आणि मग हा. मला माहितीये ना ती मस्त देती, गोळ्या काढून देती, पहा बरं मग. चहा आणून देती. हा. पण एखादं एकड झालं कुठं नादी लागत या. म्हणजे मामांचं मत काय आहे, काही नाही ना वावरात काम केलं पाहिजे, पण मला ते येतच नाही नाही ना ते हो. नाही शक्य. मग पाहतो आवड शांता, मी एखादा गडी पाहतो, काही टेन्शन न घेऊ. चालेल चालेल. हा. मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही नाही मी आहे ना, तुमचा पूर्ण भरोसा आहे माझा. आहे ना. हा तुम्ही म्हाताऱ्याला पाहून पोर दिली का मला पाहून दिली? तुम्हाला मग कसं बोलले आता? बरोबर. बरे शांता, हा मामांना काही चहा पाणी केला का नाही? नाही नाही ना हो, ते आले आणि इडच बसलो आम्ही गप्पा मारी, तेवढ्यात मामा आले हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही आले, मग चहा कुठं ठेवला? बस चल ना आता चहा पाणी कर. हा चला दादा. मागून आले थकून ती. चला हा. चला चहा ठेवते चला. घ्या समजून थोडं थोडं.